अखिल भारतीय किसान सभा AIKS तथा परियोजना प्रभावितों की ओर से प्रस्तावित पल्ली गंगाखेड़ नए रेलवे मार्ग एवं बाह्य बाईपास सड़क परियोजना से प्रभावित परिवारों की मांगों का ज्ञापन 18 जून को जनप्रतिनिधियों ने सौंपा गया। उक्त रेल परियोजना के संबंध में चल रही भूमि अधिग्रहण प्रक्रिया को लेकर गंभीर चिंता एवं ठोस मांगे समय समय पर जिला प्रशासन के समक्ष रखी गई। प्रभावित परिवारों का आरोप है कि संयुक्त मापन सहित भूमि अधिग्रहण से जुड़ी प्रक्रियाएं उनकी पूर्व सहमति, जानकारी एवं सहभागिता के बिना शुरू की गई हैं। यह भूमि अधिग्रहण उचित मुआवजा एवं पारदर्शिता अधिकार अधिनियम 2013 LARR एक्ट 2013 तथा संबंधित रेल एवं अन्य कानूनों का खुला उल्लंघन है। प्रभावित किसानों और किराएदारों, झुग्गी वासियों एवं अन्य रहवासियों को उनके अधिकारों से वंचित रखा हुआ है। अनेक शोभा शिंदे, गाव गंगाखेड। गंगाखेडची तुम्ही? हो. तुमची किती चालली रेल्वेमध्ये जमीन? 1 एकर. 1 एकर. 1 एकर. जमिनीला काय भाव मिळाला आज रोजी? रोजी हा 13 लाख मिळाले एकराची. एकराचे 13 लाख रुपये भेटायले. हा. बरोबर. बाजारात भाव किती आहे तुमच्या तिकडं? 40-45. 40-45 लाख रुपये. तुमचं म्हणणं काय आहे नेमकं आता सांगा? जगात भाव आहे त्या भावाप्रमाणे घ्यावं. बर हा. नसता तुम्ही देणार नाही जमीन? नाही तर फाशीवर मोडतो शेतात. दुसरा काही पर्याय नाही? काय पर्याय? तुम्ही शेतीच करता का दुसरा काही व्यवसाय धंदा काय आहे? शेती. बरं, भिजवणाची शेती कोरडवाहू शेती. भिजवण. मग तुम्हाला दाखवताना काय कोरडवाहू दाखवली का जिरायती दाखवली का बागायती दाखवली? जिरायती दाखवली. बरं, तुम्ही प्रयत्न केला का माझी सांगायचा? हो, माझी दिलं ना लिहून. काय म्हणाले ते? आम्ही ते पासून काटत नाही, ते लिहून दिलं. बोर्ड दाखिला द्यायला 7-12. हा त्याला लिहिलं बांधलंच नाही. बरोबर. हा. ठीक आहे, म्हणजे ते काय तुमचं म्हणणं ग्राह्य दरीनं झाले? हा. ठीक आहे, मग आता तुमचं काय म्हणणं आहे? ते आम्हाला ते बांधून द्यावं बागायत म्हणून. बरं हा. बरं. नसतं तुम्ही जमीन देणार नाही? देणार नाही, तिथंच मोडतो. वाजून काय उपयोग? बरं ठीक. माझा फ्लॅट 265 मध्ये आहे. ते त्याचा नंबर 110 आहे. बरं. फ्लॅट क्रमांक. बरं. मी 2 ते 2.5 वर्ष झालं फ्लॅट घेऊन. हां पण त्याचे मी 12-15 लाखाला फ्लॅट घेतलाय. त्याच्यात 2 ते 3 लाख रुपये मी लोकांचे सवयीनं उचलले. मी धुणं भांडे करून ते फ्लॅट घेतलाय. माझे आहेत ती प्रॉपर्टी सगळी तीच आहे. त्याच्यातच माझं सगळं हे आहे. ते माझा फ्लॅट आज रिलीमध्ये चालला आहे. त्याच्यात शासन मला 50 ते 60-70 हजारापर्यंत पैसे देईल, असे मिळतील, असं हे मिळते. पण मी त्याच्यामध्ये काय करायचं, कसं करायचं? आता हे लोकांचा पैसा फेडलाय. जुनं भांडे करून मला जमीन नाही किंवा कुठली माझी काही कमाई नाही. एक तर माझ्या मागं कोणी नाही. हे कामधंदे करून होतं ते तेवढंच फ्लॅट माझं चालेल. त्याच्यातून ते शासन तेवढं देतंय. त्याच्यापेक्षा मी आता औषध पिऊन मरावं का फाशी घेऊन मरावं, हीच मी आता ही विनंती करते शासनाला की नसल तर आमचे फ्लॅट जे बाजारभाव जे रेट असेल तशी आम्हाला त्यानं आमची प्रॉपर्टीची पैशाची आम्हाला मिळाली द्यावी, ही माझी नम्र विनंती आहे शासनाला. तर मी माझा फ्लॅट तुम्हाला देईल किंवा नाही तर तिथं आत्महत्या कैदी करून मी मरल, ही माझी विनंती आहे. सरुबाई गंगाधर जायब आहे. मी राहते जनाबाई नगरमध्ये, किरायानं राहते. मी धुणं भांडे किंवा हे काम करून खाते घरगुती. हे माझे गंगाखेड राहण्याची माझी ही आहे.